गुड मॉर्निंग एवरीवन. आज आपण पाहणार आहोत मिथ्स ऑफ ई कॉमर्स. एनिबडी टेल मी व्हॉट अबाउट मिथ्स? मिथ्स म्हणजे काही कोणाला माहिती आहे का? मिथ्स म्हणजे मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंग्स ई कॉमर्समध्ये कशी होते त्याचं एक एक्झाम्पल पाहायला गेलो तर आपल्यापैकी बरेचसे लोक MPSC सारख्या किंवा सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या एक्झाम्स क्रॅक करण्याची आपली स्वप्न असतात. आणि अशा वेळेस आपण काय करतो की ज्याने कुणी या एक्झाम्स क्रॅक केलेले आहेत अशा लोकांकडून आपण त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करून घेतो. मग त्यापैकी कोणतरी आपल्याला सांगतं की मी 17 तास 18 तास स्टडी केला, तर कोणतरी सांगतं मी 4 तास 5 तास स्टडी केला, कोण सांगतं MPSC खूप हार्ड आहे, तर कोण सांगतो फारच इझी आहे. मग अशा त्यांच्या बोलण्यामध्ये तफावत का आढळते? की याचं रिझन आहे प्रत्येकाचं एक्सपिरियन्स वेगवेगळं असतं. प्रत्येकाने केलेलं हार्डवर्क वेगवेगळं असतं. काही लोकांची कॅपॅसिटी लवकर कॅप्चर करण्याची होती, त्यांनी 5-6 तास स्टडी करून सुद्धा MPSC क्रॅक केली. आणि काही लोकांची कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी कमी होती, त्यामुळे त्यांना 17-18 तास लागले. आता एखादी गोष्ट तुम्ही करण्याआधीच जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं ही गोष्ट करू नकोस, की इथे तुझं नुकसान आहे किंवा इथे तुला काहीतरी अडचणी येणार आहेत, पण या गोष्टीची काही गॅरंटी नाही की त्या माणसाला जो एक्सपिरियन्स आला तोच एक्सपिरियन्स तुम्हाला येणार आहे. कारण तुमचा एक्सपिरियन्स कदाचित वेगळा असू शकतो. मग असंच ज्यावेळेस एखादं नवीन काहीतरी करायला जातो आणि आपल्याला कोणीतरी सांगतं हे असं करू नको, हे चुकीचं आहे, यालाच आपण म्हणतो मिसअंडरस्टँडिंग. लाईक ई कॉमर्समध्ये मिसअंडरस्टँडिंग कशी होते, तर एखादा नवीन बिझनेस, ई कॉमर्सचा बिझनेस किंवा एक तुम्ही ई बिझनेस स्टार्टअप करायला जाता, त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या अडचणी फेस कराव्या लागतात किंवा खूप साऱ्या गोष्टी कानावरती पडतात. मग त्यात जे गोष्टी असतात त्या काही वेळेस चुकीच्या पद्धतीने तुमच्या कानावरती येतात आणि त्यांनाच म्हटलं जातं मिथ्स ऑफ ई कॉमर्स. मग या मिथ्स ऑफ ई कॉमर्समध्ये एक्झॅक्ट कोणकोणते पॉईंट्स येतात? तर फर्स्ट वन आहे त्याच्यातला, आता मिथ्स ऑफ ई कॉमर्स, कोणतीही ई कॉमर्स किंवा ई बिझनेस स्टार्टअप करताना सगळ्यात पहिलं आपल्याला कशाची गरज पडते, तर एखाद्या वेबसाईटची. सो सगळ्यात पहिलं आपलं काम असतं वेबसाईट डिझायनिंग. मग जर तुमची वेबसाईट डिझाईन झाली, याचा अर्थ तुम्ही आता बिझनेस करू शकता का? फक्त वेबसाईट डिझाईन करून तुम्ही बिझनेस करण्यासाठी कॅपेबल झालात का? तर तसं होत नाही. मग वेबसाईट नंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते की ज्याच्यामुळे आपण बिझनेस करू शकतो, ई बिझनेससाठी आपण पूर्णपणे रेडी असतो? तर त्याच्यामध्ये सेकंड थिंग आहे बिझनेस प्लॅनिंग. कोणतीही गोष्ट विदाऊट प्लॅनिंग सक्सेस होत नाही. आणि सपोज तुम्ही प्लॅनिंग न करता कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेत, तर पुढे जाऊन तुम्हाला खूप साऱ्या अडचणींना फेस करावं लागतं. आणि यासाठी कोणतीही बिझनेस किंवा कोणतीही गोष्ट करत असताना प्रॉपर प्लॅनिंगची गरज आहे. त्यामुळे तिथं आपण म्हटलं मिथ्स ऑफ ई कॉमर्समध्ये फक्त वेबसाईट डिझाईन करून जमत नाही, तर त्यासोबत लागतं प्रॉपर प्लॅनिंग. प्लॅनिंगच्या नंतर आपल्याला गरज काय असते, तर कस्टमर इंटेन्शन. कस्टमर इंटे कस्टमर रिटेन्शन मीन्स व्हॉट? कस्टमर रिटेन्शन मीन्स तुम्ही कस्टमर्सला कोणत्या पद्धतीने तुमच्याकडे अट्रॅक्ट करताय. कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा यूज करताय, कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट कशासाठी होणार आहे, याच काही गोष्टींना आपण म्हटलं जातं कस्टमर रिटेन्शन. मग ज्यावेळेला बिझनेस प्लॅनिंग करतो त्यावेळेस या गोष्टींचंही तितकंच इम्पॉर्टंट असतं की तुम्ही कस्टमरला कशा पद्धतीने तुमच्याकडे अट्रॅक्ट करता. मग कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय करतो, तर काही प्रमोशनल स्कीम्स आणतो, ज्याच्यामध्ये सुपर सेल असेल किंवा एखादा कुपन्स असतील, त्या अशा पद्धतीच्या किंवा काही ऑफर असतील, अशा पद्धतीच्या काही गोष्टी देऊन आपण आपला प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या कस्टमर्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता नेक्स्ट मी सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो व्हिडिओ
NDTV. And you're watching NDTV Prime. Festive season is here, and with it, we see consumers rushing to place orders and buy products on e-commerce websites. But Abhishek, have you ever wondered, from placing an order online to the package being delivered to your house, what is that process in between like? I often have, Ria. In fact, this very morning, I placed order for a pair of shoes. And now that we are here at this huge warehouse, which spans 2 lakh square feet and houses a million products, not just for myself, but also for our viewers, I'm determined to locate my pair of shoes. In a warehouse that has 1 million products, I don't think you can find your one pair of shoes by yourself. Challenge accepted. Let's see. Well, I have no idea where Abhishek is at the moment. He's probably out chasing an order for shoes that he has placed. But I'm standing here with Mr. Hardeep Singh, who is the CEO of Vulcan Express, the company that runs all these facilities. So can you tell me what exactly this gate is? So Ria, this is the place where it all starts. As you can see, the seller has brought his inventory as per his appointment. This is a marketplace warehouse, so he unloads the stock, and that's where the whole thing begins. Okay. And in fact, we've got a seller right now. Why don't we speak with him? तो आप मुझे बता सकते हैं आप कहाँ से आए हैं इस ट्रक के साथ? मैम रोहिणी बादली से आया हूँ। और आपको कैसे पता कि आपको कितने बजे आना है? मैम पहले हम माल भेजने से पहले अपॉइंटमेंट लेते हैं स्लॉट की, जब अपॉइंटमेंट बुक होती है उसके बाद हम माल भेजते हैं। और आप ट्रक में क्या लाए हैं? कितने बक्से लाए हैं? अगर मैम कुछ 300-350 बॉक्स हैं। 300-350 boxes. So he's come with more than 300 boxes. Absolutely. And what happens with these boxes once they are offloaded from that truck? Let me walk you through the process. Okay. So the boxes are unloaded here. The boy brings it to the point of, this is the first stage of our process. It's a very important stage, what's called as quality control. So now we're going to move to the place where the quality check for all these products is done by the workers standing at those stations. So from a previous lot, we had just received there's a Bajaj lightweight iron, and somebody must have placed an order for it. Yes. And in order to ensure that what the customer saw on the screen is exactly what we are going to pick and dispatch, this is a very important stage of our e-commerce logistics, Okay. called quality control. So let's talk to, आप बताएंगे आप QC कैसे करते हैं एक प्रोडक्ट की? ये हमारा फिजिकल प्रोडक्ट है, यहाँ से स्कैन करेंगे, ये हमारा आ गया, ये हमारा GR नंबर होता है। जी। फिर इसे हम यहाँ खोलते हैं। और जब ये लिंक खुलेगा तो आप देख सकते हैं कि ये जो आइटम आया है वो इससे मिलता है कि नहीं मिलता है। ठीक है। उसके बाद हम इसका पूरा डिस्क्रिप्शन मैच करते हैं जी। जो इस पर दिया हो, जितना इसका MRP डिस्क्रिप्शन जो आपके सामने है, यहाँ पे बजाज पॉपुलर प्लस। जी। फिर इसके बाद हम यहाँ आपको आते हैं MRP आपका जी। इमेज, फिर नीचे आपका ये हाईलाइट होता है। तो यहाँ क्वालिटी चेक कंप्लीट होता है। हाँ, यहाँ क्वालिटी चेक कंप्लीट। So sir, can you tell me, once they've quality checked all the items that have come in from that truck that we saw, what happens to these boxes after this? So once the quality check is cleared, now the product is ready for what is called a put away. Okay. So what you see here is a warehouse which is absolutely bulked up for our Unbox Diwali sale. Yes. And these items have landed inside the bins. Yes. I'll walk you through what happens inside. How does the picking happen? Okay. Let's go. So where are we exactly now? So we are now moving from ground floor. So this thing is to be put away on the first floor. Okay. There are many other merchandise on the first floor. So I'll take you to the first floor and show you what happens there. Okay, let's go. All material that gets quality checked and controlled and cleared moves into the respective floor through the lifts. And how many boxes can you approximately fit in one of these lifts? About 100. 100 These are heavy boxes. duty lifts, can take as much. And they're built to take the weight of these boxes. Absolutely. Absolutely.
So once we get out of that elevator where all the boxes are offloaded, they come here. What exactly happens at these shelves? So using a handheld device, each of those quality checked material gets put away in its allotted bin in the aisle. Okay. Let me show you how it works. Okay, so we're going to see how these boxes get put away. पहला पीस पे लोकेशन आइल नंबर 8 और रैक नंबर 13 Okay. ये 5 ठीक फिर इसको स्कैन करेंगे Okay. ठीक हमारा जो पीस होगा मैं पीस को स्कैन करेंगे ठीक फिर उसको रख के ठीक अगर यही लोकेशन मारेंगे अगर मैं अदर लोकेशन मार रहा हूँ तो ये पुटवे मेरा क्लोज नहीं होगा Okay, तो आपको ये लोकेशन दिखाएगा, ये आप यहाँ रख देंगे. ठीक है. So once he's placed the box here, oh I see these are all shoes. Could Abhishek's lost shoes be somewhere over here? Who knows? Let's see. Looks like this may be his pair of shoes. So we have found Abhishek's pair of shoes. We still have to find Abhishek. Let's see what happens with this Yeah, box please. once we move forward. Thank you. And I see all these shoes kept in one area. So are these category-wise shelves divided? Absolutely. So we have various zones in the center. There's a high value zone. There is a cold zone where some of the temperature controlled sensitive material is kept. Shoes Okay. are kept here, and it's easier for the picker to find one. And we are able to move the stuff faster. Right. And how many shelves, how many floors, how many of these put-away places exist? Oh, this is a massive warehouse. It can hold about 1 million items. Okay. Yeah, and it's across 3 floors. Okay. So as you can see, and there are pickers on each floor. I think so. While we have found his shoes, but I've been getting a lot of distress calls from Abhishek. So Okay. I found the right product. Now let's go and find Abhishek. Let's go find Abhishek. The shoes that I ordered, well, I haven't been able to find them because I am lost in the labyrinths of printers, pressure cookers, and all these different appliances. I'm told that there are about 1 million products in this warehouse, and no wonder. I mean, despite my initial enthusiasm about being able to find these shoes in this warehouse, well, I haven't been able to. And that's because of the fact that there is a certain process which is followed to sort of, put items in a certain place on these racks that you can see or behind me and all around me. And Hardeep finally has decided to come to my rescue. And Hardeep, well, like you rightly predicted, in the very beginning, I wasn't able to find my shoes. I told you, while you were lost for a couple of hours, we Yeah. picked up your order in minutes. Right. And your order has been waiting for you. In minutes. A massive structure. It's Right. built over ground plus 3 floors. Right. Can hold million SKUs. It actually stocks every category that one can think of. Right. It has white goods. It's a large appliances. We picked shoes for you. There are Right. apparels. There are FMCG, and also we have a cold storage to stock some perishable goods, right. temperature sensitive items. And it also has a high value storage area. Where High value storage area, okay. So What kind where- of products are we talking about? For items which are, say, really precious, watches, artificial look? jewelry. Yes, why not come? Sure. So this is a high value storage area. Yes, and I if you can see the extra security Absolutely. back there. Right. So we have watches, artificial jewelry, Right. phones, iPhones, Wow. costlier Do you have iPhone accessories. 7 here somewhere? Well, again, through the system we can find. Right. Not trying to find the way you were trying to find. I was trying to find that, right. Okay. So, yes, there are. So that's a dual SIM phone. Right. And it has all these kind of high value merchandise because, mind you, these are seller inventory. So it is stored in high security, one of the best environments, which is dust free. Right. Because these are pretty Electronic sensitive. products, Very sensitive sensitive products. to dust and temperature. We'll have 3 to 4 orders falling on this center per second. Right. So that's very high frequency. So the guys would go in a block of 10 to 15 orders. They'll Right. pick it. They'll put it in a bin, and the bin is rolled down the chute. Let's see that. So what is this spiral that I see here? Is that what you call a chute? Yes, we call it a chute. It's a very instant way of bringing the merchandise from any of the floors down. Right. And look what it has got down. Right. Here's your order. Oh, wow. The shoes that I ordered? Yes. Okay, so I can take them and walk home? No, No? not like Okay. that.
we have there's a procedure. Well, there's a procedure for everything. And I guess that's something which ensures that, you know, the million products that you have here reach to the right customer, you know, whoever has Absolutely. ordered whatever. Right, okay. You can imagine when, you know, 40, 50, 60,000 orders fall on a center, Right. there is a probability if you jump the queue, Right. orders can get mixed up. What we have organized for you is a next day delivery. Right. So this is a bin, Oh, NDD. NDD, where you're allowed to jump the queue. Okay. Because the customers here want it now. Right, okay. So we jump the queue and we'll take it straight to the packing. Here my packer has already prepared your invoice. Right. He's going to pack it in one of these red boxes. Right. And we'll show you how that is done. विकी जी, आप लगभग कितने बॉक्सेस ऐसे पैक करते हैं एक दिन में? मिनिमम 300 बॉक्स हो जाते हैं. 300-350 बॉक्स. Okay. धन्यवाद विकी जी. Okay, so after this, you know, once this box is packed, which I believe wouldn't take much time looking at the pace that Vicky is packing it at. Okay, and after that, the box, of course, I believe is put on this conveyor belt. Absolutely. So we're going to the sortation desk, I believe now. Yes. Okay, so what happens at the sortation desk? So e-commerce industry operates with multiple courier partners. Right. And Vulcan is one of the courier partner also for Snapdeal. Is it because of the fact that, you know, different, courier partners perhaps have their strength areas? For example, you know, a certain courier company might have a very strong and big presence in northern part of the country and, you know, another one perhaps in west and east? Or is it because of other reasons? No, that's exactly the reason that, there are different courier companies have strength in different areas. Some maybe much more stronger in northeast. Right. And that according to that and the performance, the courier allocation happens. Right, right. So how many sort of, you know, such courier partners are we talking about for a warehouse like this one, or for about, you know, whatever orders are placed on the website anyway? We will be operating with about nearly 10 Okay. courier companies, Vulcan being one of the biggest. And what you see here is the sortation going on. This is a sortation desk, I believe. And let's see whether your box is here. Right. So, well, There's this is your the box. And what happens at this desk? So you have somebody who sort of, you know, puts it in all these baskets depending on what courier service is gonna deliver it to my place? Absolutely. So Right. these are various courier partners that this center is working with. Sure. There is a Vulcan. There are other courier partners. Right. So the associate will see the barcode Yeah. and see the description and will accordingly put it in a trolley belonging to one of the courier companies. So as you see, there's a separate pallet Right. for next day delivery. Okay, So that- this box that over will go there. on the next day delivery because so that it continues to jump the queue Right. even in sortation and transportation Right. because you want it tomorrow. Right, okay. Thanks for all the help, Hardeep. And as you can see now, that the shoes that I'd ordered in the morning are in my hands. But before they can actually be delivered to my home address, there is a lot more that needs to happen. And to find all that out, you will have to allow us the time to slip into a quick break, because after that, Riya joins us with a lot more. हॅलो नेट या व्हिडिओमधून एक्झॅक्ट तुम्हाला काय पाहायला मिळालं तर एक्झॅक्ट एखाद्या ई कॉमर्स बिझनेसमध्ये कशा पद्धतीने तुमचं प्रोडक्ट ऑर्डर केल्याच्या नंतर तुमच्या तुमची होम डिलिव्हरी होईपर्यंत ते कोणकोणत्या प्रोसेसमधून जातं. तुम्ही पाहिलं जर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरून लाईक ॲमेझॉन आता आपण पाहिलं ते स्नॅपडीलचं वर्कहाऊस होतं, वेअरहाऊस होतं. जसं तुम्ही ॲमेझॉन स्नॅपडील याच्यावरून ज्यावेळेस एखादी प्रोडक्ट मागवता किंवा ज्यावेळेस ऑर्डर करतात त्याच्यानंतर ते प्रोडक्ट पहिलं त्यांच्या वेअरहाऊसला येतं. वेअरहाऊसला त्यांच्या खूप बल्कमध्ये प्रोडक्ट्स येत असतात. मग ते एकाच टाईपच्या असतात असं काही नाही, व्हरायटीजमध्ये प्रोडक्ट येतात. पण तरीसुद्धा तुम्ही पाहिलं की त्यांच्याकडे सुरुवातीच्याच काउंटरला म्हणजेच या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क्वालिटी कंट्रोलला पहिले क्वालिटी चेक करून त्याच्यानंतर ते प्रत्येक रॅकेटमध्ये त्याच्या जातं. पण प्रत्येक रॅकेटला त्यांनी एक बारकोड दिलेला आहे. सो एक्झॅक्ट कोणत्या रॅकेटमध्ये कोणती वस्तू आहे ह्याचा सर्व डाटा त्यांच्या ई कॉमर्स किंवा त्यांच्या पीसीजमध्ये त्यांच्या मशीनमध्ये त्यांच्या सिस्टममध्ये असतो. त्यानंतर त्या डेट वाईज सुद्धा त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो की
कोणता डाटा कोणत्या दिवशी डिलिव्हर करायचा आहे, त्या पद्धतीने शेवटला दाखवून ब्रॅकेट्स आहेत की नेक्स्ट डेला कोणता प्रोडक्ट डिलिव्हर करायचा आहे, त्या पद्धतीने त्या ब्रॅकेट्समध्ये ते अरेंज केलेले असतात. सो या सगळ्यामध्ये तुम्हाला काय लक्षात आलं, तर ई कॉमर्स बिझनेस करताना फक्त वेबसाईट डिझाईन केली म्हणजे बिझनेस होत नाही. यासाठी मनी आणि टाइम्स या दोन्ही गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. देन लॉट ऑफ आता वेबसाईट डिझाईन करताना सुद्धा तुम्हाला वेबसाईट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्या ई बिझनेसमध्ये. कारण तुमच्या वेबसाईटच्या डिझाईनवरून, तुमच्या वेबसाईटच्या अट्रॅक्शनवरून किंवा वेबसाईटच्या फ्रेंडली युजेसमुळे तुमच्या वेबसाईटला व्हिजिटर्स वाढणार आहेत किंवा तुमच्या वेबसाईटचा यूज जास्त होणार आहे. यानंतर येतं मास मार्केट. मास मार्केटिंग म्हणजे काय, तर तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स सोडून इतर सर्व ऑडियन्सपर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम. थोडक्यात असं सांगायचं तर व्हरायटी ऑफ ऑडियन्स, की तुमचा ऑडियन्स हा व्हरायटीमध्ये असेल, लॉट्स ऑफ व्हरायटीजमध्ये असेल. मग प्रत्येकाकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला एक वेगळी टेंडन्सी यूज करावी लागेल. लाईक काही लोक आहेत जे फक्त ईमेल्स यूज करतात, तर त्यांच्याशी मार्केटिंग करताना तुम्ही ईमेल थ्रू करणार. काही लोकांचा फेसबुक यूज जास्त आहे, त्यांच्याशी फेसबुकने करणार. काही लोक ट्विटर यूज करतात, तुम्ही ट्विटरने करणार. सो वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑडियन्समध्ये किंवा कस्टमर्सकडे तुम्ही त्यांच्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार. या व्हरायटीज ऑफ ऑडियन्सला तुम्ही त्यांच्या व्हरायटीप्रमाणे तुम्ही तुमची मार्केटिंग करणार. त्यालाच म्हटलं जातं मास मार्केटिंग. आणि फक्त तुम्ही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन तुमच्या वेबसाईटला टाकलीत म्हणजे तुमची मार्केटिंग झाली नाही. हा एक तुमचा मिथ्स आहे किंवा ही तुमची मिसअंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे याच्यात प्रॉपर काय आहे, तर त्यांच्या व्हरायटी, प्रत्येकाच्या व्हरायटीप्रमाणे त्या ऑडियन्सला तुम्हाला व्हरायटीजमध्ये मार्केटिंग करावी लागते. देन नेक्स्ट वन, टाइम अँड मनी. टाइम अँड मनी इज ऑलवेज इम्पॉर्टंट इन ई कॉमर्स और ई बिझनेस. किंवा आता मगाशी जो व्हिडिओ पाहिला त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी काम करत असताना 800 एम्प्लॉईज त्या वेअरहाऊसमध्ये काम करतायत. त्या वेअरहाऊसचा जो एरिया आहे तो 2 लाख स्क्वेअर फीटचा आहे. त्याच्यानंतर तिथे यूज होणाऱ्या मशिनरी, तिथे यूज होणारे सिस्टम्स, त्यांचा मेंटेनन्स. त्याच पद्धतीने तिथे तर पाहिलं की दिवसाला लाखो किंवा हजारो प्रोडक्ट त्यांच्या वेअरहाऊसला येत असतात, पण त्याची डिलिव्हरी त्या टायमिंगलाच व्हायला पाहिजे. या सगळ्याचं ते काळजी घेत असतात. त्याचमुळे इथे म्हटलं जातं की इथे टाईम खूप इम्पॉर्टंट आहे आणि टाईमला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच म्हटलं की ई कॉमर्स हा फक्त वेबसाईट डिझाईन करून होत नाही, तर तिथे मनी पॉवर तेवढीच लागते, प्लस तुम्हाला टायमिंगची, वेळेचं सुद्धा भान असावं लागतं. त्यानंतर येतं की खूप लोक म्हणतात की ई कॉमर्स कोणीही करू शकतं, ई कॉमर्स छोटा मोठा बिझनेस सुद्धा ई कॉमर्स करू शकतो. होय, हे सर्व ठीक आहे, पण ज्या वेळेला तुम्ही ई कॉमर्समध्ये ज्यावेळेला बिझनेस करायला जाता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमचं कॉम्पिटिटर कोण आहे. कारण तुमच्या कॉम्पिटिटरने मार्केटमध्ये जर त्याचा एक ब्रँड बनवून ठेवलेला असेल तर त्याच्याशी कॉम्पिट करताना तुम्हाला इथे खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यामुळे ज्यावेळेला ई कॉमर्समध्ये उतरता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार करणं. कारण विदाऊट ब्रँड ई कॉमर्समध्ये तुमच्या बिझनेसला कोणीही विचारणार नाही. सो या पद्धतीने ई कॉमर्सचे हे काही मिथ्स आहेत जे आपण आज पाहिले. उद्या आपण इम्पॅक्ट ऑफ ई कॉमर्स ऑन बिझनेस ते सुद्धा पाहणार आहोत. तत्पूर्वी मिथ्स ऑफ ई कॉमर्स विषयी जर काही शंका असतील तर उद्या लेक्चर संपल्यानंतर मला विचारू शकता किंवा मला व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या क्वेरीज त्या वेळेस सॉल्व्ह करत जाईन. थँक्यू. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का?
अनम्यूट करा सगळ्यांना. नाही सगळे म्यूट आहेत. हां. हॅलो, आवाज येतोय? हो. हां. अस्मिया, पाहिलात व्हिडिओ? हो. काही डाऊट? नाही. ओके. आणि तो मी जो व्हिडिओ दाखवला तुम्हाला स्नॅपडीलचा, त्याच्यामध्ये ओव्हरऑल प्रोसेस होती की एखादा प्रोडक्ट तुमचा सेलिंगला ज्यावेळेस येतो, वेअर हाऊसला येतो, त्यावेळेस त्याच्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रोसेस होते आणि तुमच्यापर्यंत येऊपर्यंत त्याच्यावरती कोणकोणत्या प्रोसेसेस चालतात. तुम्ही पाहिलात की 2 लाख स्क्वेअर फीटचा त्यांचा तो वेअर हाऊस आहे. प्लस 800 एम्प्लॉईज ॲट अ टाइम काम करतात त्या एम्प्लॉईज याच्यामध्ये. आणि त्यामध्ये त्यांचा हजारो प्रोडक्ट येऊन ते कशा पद्धतीने सॉर्टिंग केले जातात आणि त्या त्या डेची डिलिव्हरी त्या त्या टाइमला कशी दिली जाते. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या मिसअंडरस्टँडिंग होण्याची चान्सेस जास्त असतात. आणि त्या मिसअंडरस्टँडिंगलाच काय म्हणतात, मिथ्स म्हणतात. आलं लक्षात? आणखी कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण मग एंड करूया. आणि दुसरं, हा गॅलेक्सी J2 कोण आहे? प्लीज तुमची नावं टाका, नाहीतर तुमचं अटेंडन्स लागणार. सर गणेश आहे, गणेश. गणेश आहे? हा. ठीक आहे, ठीक आहे. ओके. एक मिनिट हा.